वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाईल। वरळी बेडेरी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत चाव्यांचं वाटप होणार। आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्रासह आणि 4 पादचारी भुयारी मार्गांचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार। राज ठाकरेंनी मुंबईतील निवडक शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींना राहुल गांधींची त्यांनी घेतली भेट। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। ठाकरेंच्या काळातही असाच जीआर निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा। कुणी काय खावं हे ठरवण्यास सरकारला काही रस नाही। फडणवीसांचा विरोधकांना उत्तर। राज्य सरकारने एअर इंडियाच्या खरेदीची रक्कम न दिल्याचं समोर 1,601 कोटी रुपयांना एअर इंडियाची इमारत खरेदी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती। खरेदीची रक्कम न दिल्यामुळे अद्यापही इमारतीचा ताबा मिळाला नसल्याचं समोर।